हाय गाईज, मी आहे अदिती द लाईफ कॅटलिस्ट आणि छोटंसं टॅरो रिडिंग, टाइमलेस टॅरो रिडिंग. जस्ट बघूया काय कार्ड्स निघतात तुमच्यासाठी. बॅक ऑफ द डेक इनोसन्सचं कार्ड आहे, म्हणजे तुम्ही निष्पाप आहात, लहान मुलासारखे. म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स म्हाताऱ्या माणसासारखे असूनसुद्धा, एक्सपर्ट असूनसुद्धा तुमच्यामध्ये तो इनोसन्स आहे लहान मुलासारखा. इनर चाइल्ड अलाइव्ह आहे. सो न्यू विजन, युरेका, न्यू प्रोजेक्ट्स, न्यू अपॉर्च्युनिटीज, न्यू विजन्स, काहीतरी आयडियाज येणार आहेत, काहीतरी आयडियाजवर काम करायचं आहे. काच तोडून बाहेर यायचं आहे. काच म्हणजे तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत, सेल्फ सॅबोटाजिंग ब्लॉकेजेस. फटा पोस्टर निकला हिरो, अशा प्रकारचं हे कार्ड आहे. सो तुम्हाला तुमच्या मनातले ब्लॉकेजेस सोडून बाहेर यावं लागेल, कम्फर्ट झोनमधनं बाहेर यावं लागेल, तरच तुम्ही स्वतःचं अस्तित्व क्रिएट करू शकाल. क्रिएटिव्हिटी वापरायची आहे. आणि बघा, ह्याच्यामध्ये कमळ आहे, चंद्र उलटा आहे, आउट ऑफ द बॉक्स आयडियाज तुम्हाला येणार आहेत आणि नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे. आता या सगळ्या कार्डमध्ये कॉमन गोष्ट एक आहे की या सगळ्या कार्डमध्ये ना व्यक्ती एकटी आहे, एकटा व्यक्ती आहे, लोक नाही आहेत बरोबर. सो आयडियाजवर एकटं काम करायचं आहे, एकटं पुढे जायचं आहे. लोक तुम्हाला डिस्करेज करतील, त्यांना आपले विजन्स, ड्रीम्स, गोल्स काहीच सांगायचे नाही आहेत. बघा, एका सिंगल व्यक्तीला सोबत घेतलं तर काय होईल? बर्डन. तुम्हाला ज्या दिशेला जायचं नाही, ज्या मार्गाला तुम्हाला जायचं नाही, त्या मार्गाला चल असं म्हणणारा व्यक्ती भेटतोय. अपोजिट थिंकिंगचे व्यक्ती भेटतील. सो तुम्ही ह्या सगळ्या आयडियाजवर काम करताना एकटं जायचं आहे, एकटा प्रवास करायचा आहे. जिथे पण आता ही नवीन जर्नी म्हणजे नवीन प्रवासावर चाललेत तुम्ही. तुमच्या आयडियाज, तुमच्या ह्याच्या सगळ्या जे काही बिझनेस आहे, प्रोजेक्ट आहे, त्यावर काम करण्यासाठी एकटं निघायचं आहे. ओके, कोणाला सोबत घेऊन नाही निघायचं आहे. हे लोक करंटली तुमच्या सराउंडिंगमध्ये असलेले लोक जेलस आहेत किंवा थोडे मागासलेले आहेत. त्यांना तुमच्या आयडियाज समजणार नाही आहेत. यांच्यासोबत जाऊ नका, कोणाला घेऊ नका सोबत सध्या. सेलिब्रेशन, एक फेज पार करून झाल्यावर, म्हणजे एका फेजमधून दुसऱ्या फेजवर गेल्यावर, एका उंचीवर पोचल्यावर तुम्हाला आपोआप लाईक माइंडेड लोक मिळणार आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही सेलिब्रेशन आणि पार्टी करणार आहात. हे ते मागासलेले लोक नाही आहेत, जे तुमच्या सराउंडिंगमध्ये असलेले मागासलेले लोक की असं नको करू आणि तसं नको करू आणि तुझी लायकी नाही आणि तुला कशाला जायचंय फॉरेन कंट्रीत, असं म्हणणारे लोकांसोबत अजिबातच तुम्ही सोशलाइज करू नका. बघा, पार्टी करणारे आणि सेलिब्रेट करणारे आणि तुम्हाला अजिबातच खाली खेचत नाही आहेत, अशा लोकांसोबत तुम्ही सोशलाइज करा पुढे जाऊन एका अचीवमेंट नंतर. ओके, बघा, तुम्हाला लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर मिळणार आहे. तुम्ही एक पायरी प्रूव्ह करून दाखवायचे. म्हणजे तुमचं जे पण गोल्स, विजन्स किंवा जे पण प्रोजेक्ट आहे बिझनेसचं किंवा जे पण गोष्ट आहे ना, या गोष्टीत तुम्ही एक पायरी प्रूव्ह करून दाखवली, स्वतःचा एक एक्झिस्टन्स क्रिएट केला की त्यानंतर तुम्हाला चांगले लोक भेटायला लागतील. एका उंचीवर पोचल्यावर तुम्हाला लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर मिळेल. सो बघा, कसे सोबत सिम्बायोटिक असोसिएशनने ग्रो करतात आहेत, सोबत आयुष्यभर राहतात आहे. दोन वेगळ्या रंगाची झाडं आहेत, दोन वेगळ्या स्वभावाची लोक एकत्र येऊन सिम्बायोटिक असोसिएशन करून राहतात आहेत. सो ते बिझनेस पार्टनर असू शकतात किंवा लाईफ पार्टनरसुद्धा असू शकतात. सो हे तुम्हाला ह्यांच्या असण्याने तुमची प्रोग्रेस ॲम्प्लिफाय होणार आहे या व्यक्तीच्या. म्हणजे सोलमेटसारखी ही व्यक्ती असणार आहे, बिझनेस पार्टनर असो, फ्रेंड असो किंवा लाईफ पार्टनर असो. ओके, पुन्हा एकदा मध्येच अलोन जर्नी. सो कोडिपेंडन्सीमध्ये जायचं नाही आहे, नार्सिसिस्टिक कोडिपेंडन्सीच्या बबलमध्ये अडकायचं नाही आहे. स्वतःवरही प्रेम करायचं आहे, स्वतःची जर्नी, सेल्फ वर्ड, सेल्फ लव्ह प्रॅक्टिस करायचं आहे. आणि जोडीदार सोबत असताना सुद्धा आपलं स्वतःचं पण एक अस्तित्व आहे आणि ते तुम्ही जोपासायचं आहे आणि त्या रस्त्यावर जायचं आहे, एकटं जायचं आहे. काही काही ठिकाणी तुम्हाला एकटं प्रवास करावा लागणार आहे, नेहमीच हा व्यक्ती सोबत नसणार आहे. ओके, कासवाच्या गतीने प्रगती करतात आहेत, पण जीवन जे आहे ते सगळे रंग दाखवत आहे. ऑल द कलर्स, गुड अँड बॅड, ऑल द विसिसिट्यूड्स ऑफ लाईफ, अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ यू आर एक्सपिरियन्सिंग. आणि ही जर्नी पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मागे वळून बघणार ना, तेव्हा तुम्हाला खूप जास्त अभिमान वाटणार आणि खूप जास्त छान वाटणार की वाव, मी कुठे होतो आणि मी कुठे पोचलो. हे जे फिलिंग आहे ना, हे तुम्हाला येणार त्यामध्ये. पुन्हा एकदा फायटिंग
पुन्हा एकदा फायटिंग म्हणजे स्वतःसोबत फायटिंग किंवा दुसऱ्यांसोबत फायटिंग, म्हणजे तुमच्या सराउंडिंग मधले फ्रेंड्स किंवा तुमचे रिलेटिव्ह किंवा पॅरेंट्स यांच्यासोबत फायटिंग. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, जेलसी होईल. दे विल ट्राय टू ड्रॅग यू डाऊन टू देअर लेवल. कुठेतरी मतभेद होणार आहे, डिफरन्स ऑफ ओपिनियन्स होणार आहे. त्याच पार्टनर सोबत सुद्धा होऊ शकतात, जो अगदी सिम्बायोटिक असोसिएशन वाला ट्री सारखा जो आला होता ना, वेगळ्या स्वभावाचा व्यक्ती आहे, तो वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलेला व्यक्ती आहे. सो त्याच्यासोबत पण फाईट्स होऊ शकतात. पण फाईट्स झाल्या म्हणजे संपलं सगळं असं नसतं. सो हे इमोशनल क्लाउड्स आहेत. जसे इमोशनल क्लाउड्स आहेत म्हणजे वुंडेड पीपल वुंड अदर पीपल. सो तुम्ही त्या वुंड्स हील करायचा प्रयत्न करा. जसं तुम्ही स्वतःच्या इनर वुंडेड चाइल्डला हील करता, जसं एक्सेप्ट करता, तसं तुमच्या पार्टनरच्या इनर चाइल्डला ॲज अ पॅरेंट म्हणून बघा, एक्सेप्ट करा आणि हील करायचा प्रयत्न करा. भांडण्यापेक्षा त्याला त्या पर्स्पेक्टिव्हने एम्पथाइज करून तुम्ही जर बघाल तर ती भांडणं लवकर तुम्हाला सोडवता येतील. त्रास होईल, गो विथ द फ्लो. बघा, गो विथ सोल्युशन. फायटिंगच्या कार्डवर म्हणजे तुमच्या सराउंडिंगचे लोक जेव्हा फायटिंग करतील तर ते कोणत्याही पद्धतीने असेल, जस्ट गो विथ द फ्लो. म्हणजे मूर्खाला जर म्हणायचंय, जर मूर्ख व्यक्ती तुमच्याशी भांडतोय तर त्याला म्हणायचंय बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, बरोबर आहेस तू, त्याला काहीच म्हणायचं नाहीये. डोंट एव्हर फाईट और आर्ग्यू विथ अ सिली पर्सन, स्टुपिड पर्सन. जस्ट से यू आर राईट असं म्हणून पुढे निघून जायचंय. जस्ट गो विथ द फ्लो. सो वेगवेगळ्या प्रकारची भांडणं असू शकतात. पार्टनर असेल आणि तुम्ही खूप रिस्पेक्ट करता त्याचा, तर तुम्ही त्या लेवलला जाऊन भांडणार नाही त्या व्यक्तीशी. गो विथ द फ्लो. वुंडेड पीपल वुंड अदर पीपल. त्या व्यक्तीच्या वुंड्सला तुम्ही समजून घेतलात, एम्पथाइज केलात, तर तुम्ही त्या व्यक्तीला हील करू शकाल. म्हणजे विलन्स आर मेड. त्यांची जी जर्नी आहे ना विलन बनण्याची, ती जर तुम्हाला कळली तर तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप कीव वाटेल की एखादा व्यक्ती, इनोसंट व्यक्ती विलन कसा बनला याची जर्नी जेव्हा तुम्ही बघता किंवा तुम्हाला समजून घेता येतं ते, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की अरे बापरे, या व्यक्तीसोबत किती काय काय झालेलं आहे आणि मग हा विलन बनलाय. सो त्याच्यासोबत किती लोकांनी इन्सेन्सिटिव्ह बिहेवियर केलेलं आहे, तेव्हा जाऊन हा व्यक्ती विलन बनलाय. सो तिथेच तुम्ही शांत होऊन जातात आणि गो विथ द फ्लो. जस्ट डोंट फाईट, डोंट आर्ग्यू, जस्ट से यू आर राईट. सो त्या व्यक्तीला हील करण्याची गरज आहे. आणि जे मूर्ख लोक असतील तुमच्या लाईफमध्ये, ज्यांचं तितकं इंटेलेक्च्युअल लेवल नसेल, आकलन त्यांना होत नसेल, त्यांना पण म्हणायचं आहे येस यू आर राईट. सो ऑर्डिनरी, लोकी राहायचं आहे. सो जे रिअल श्रीमंत असतात ते लोकी राहतात. ते दिखावा करत नाही, ते ब्रँडेड वस्तू वापरत नाही, शो ऑफ करत नाही. सिम्प्लिसिटी हेच त्यांचं एक मोठं लक्षण आहे की सिम्प्लिसिटीने राहतात, समाधानाने आणि साधेपणाने राहतात. जे खरे श्रीमंत असतात, मनाने श्रीमंत व्हा आणि साधेपणाने राहा. आणि जो काही पैसा कमवाल तो तुम्ही इन्व्हेस्ट कराल ना. सो लोकी राहा. लोकांना दाखवायची गरज नाही आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक मॅच्युरिटी आलेली असेल, सर्कल कंप्लीट होईल आणि हळूहळू तुम्हाला समजेल की कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं. सो तुमची ही जी जर्नी आहे यामध्ये तुम्ही आधी उंटासारखे गरीब बिचारे होतात. कॅमल आहे इथे खाली. उंटासारखे गरीब बिचारे आणि पीपल प्लीजिंग करतात आणि सगळं काही टॉलरेट करतात. एक लेवल येते जेव्हा याच्यातून तुम्ही सिंह बनतात, रिबर्थ होतो आणि सिंह बनतो आणि चिडखोर व्यक्ती बनतो, जो डॉमिनेटिंग आहे आणि जो उत्तर देतो आणि प्रत्युत्तर देतो आणि समोरचा व्यक्ती या व्यक्तीला घाबरतो की अरे जाऊ दे, ह्याच्या वाटेला जायलाच नको, हा इतका डेंजर व्यक्ती आहे. सो तुम्ही आधी असे होता, मग असे बनतात आणि त्याच्यातनं शेवटी तुम्ही श्रीकृष्णासारखे बनतात. बासरी असलेला हा व्यक्ती आहे. म्हणजे म्युझिकला महत्त्व आहे इथे. सायलेन्स, मौन व्रत, मेडिटेट. आणि मग तुम्हाला आतून एक असं अंतर्ज्ञान होईल ना की तुम्हाला असं वाटेल की जस्टिफिकेशन इज नॉट नीडेड. चिडायची गरज नाही आहे, काही जस्टिफाय करायची गरज नाही आहे. आपण जे वागतोय ते बरोबर आहे आणि कोणाला काही सांगायची गरज नाही. आपण मनाने प्रसन्न राहायला शिकणार आहात. सो टोटॅलिटीने आपण आपल्या आयुष्यावर फोकस करत आहात. आपलं काम भलं आणि आपण भलं. पूर्णपणे आपलं कामावर, आपल्या ड्रीम्स, विजन्सवर आणि स्वतःवर फोकस केलेला आहे. असं आयुष्य तुम्ही जगणार आहात.
कॉम्प्रोमाइज आयुष्यात करायला लागणार आहे काही ठिकाणी. लाईफ पार्टनरसोबत, बिझनेस पार्टनरसोबत किंवा तुमच्या सराउंडिंगमधल्या लोकांसोबत. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय? कार्मिक डेप्ट. कुठेतरी तुमचं कर्मांचं कर्ज आहे त्या लोकांसोबत. तेव्हा जाऊन तुम्हाला काही बाबतीत कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सो आयुष्य हे सगळे काही लेसन्स तुम्हाला शिकवणार आहे, कधी अप्स अँड डाऊन्स. पण ओव्हरऑल आयुष्यात तुम्ही समाधानी राहणार आहात. दिल और दिमाग से खुश. म्हणजे तुम्ही बघा, मनाने आणि हृदयाने, मनाने, मेंटली, इमोशनली हॅपी, ब्लिसफुल असं तुमचं ओव्हरऑल समाधानी आयुष्य असणार आहे. कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.